आता हडप वडापाव खायला चालले, हडपाला चालले, हडपाला पोरा थांब ना खोल ना खायला म्हणा. मागं चेमतान ते चेमतान खोलीत बी नाही. चला पहिले नाश्ता करू. हे विषय असा आहे का आता आम्ही चालल्या एकविरीला आणि पहिला आता ब्लॉगला चालू केला मी. पोरा थांबल्या वडापाव खायला आणि आईचा बड्डे आहे आमच्या. काय रजनी हनुमान शेठ म्हात्रे शिवाबाईलाच्या मालकीन आमची आई त्यांचा बड्डे आहे. तर त्यानिमित्त सर्व क्रिकेटची पोरं सर्व चाललेली आहेत. इकडं 3 जण आहेत, 2 जण आहेत आणि अजून आहेत वडापाव ऑर्डर घ्यायला गेलेत. आणि बाकी बघू अजून मला माहीत नाही. गाडीत बसल्यावर समजलं का असं नियोजन आहे. तर भाई एकवीरला डायरेक्ट शेताव होतो मी. शेतावला डायरेक्ट बॅग भरल्या असतात गाडीत बसलो ना. आता बोललो एकवीरला निघल्यान सगळे पोरा. तर असं काय हाय सीन. बघू आता पुढं कसं नियोजन होतं ना कसं काय. ज्या वेळेला एकवीरला गेलो मागच्या वेळेस पण गेलो ब्लॉग एडिट केले यूट्यूबला टाकले पण अनलिस्ट करून ठेवले, अपलोड नाही केला. का माहीत का नाही, थंबनेल नाही बनला म्हणून. तर भाई आता बघू ब्लॉग पडेल का नाही. पडेल ना सोन्या? अरे पडेल ना. पडायलाच पाहिजे. मोबाईल पडेल तर ब्लॉग पण पडायला पाहिजे, पडायलाच पाहिजे नक्कीच. आता पहिले वडापाव एन्जॉय करू आपण. बोलता फोटो काढून हे नको धरू, आज नको धरू, थांब नको धरू. निसर्गरम्य वातावरण झाले ना पोरा फोटो काढतात. एकदम भारी वातावरण. यो कुठला यो पॉइंटचं नाव का? मिसिंग लिंक. तो इकडं आहे, यो इकडं हे साईडला बस ना मागच्या. तुषार भारी बसलेला बाकी फोटो काढायला. नंतर बोलतो नको रे पट्ट, बोलतो पट्ट. तसे मस्त मंदिराच्या इथे दर्शन घेतला आणि इकडं आपला सबस्क्रायबर बी भेटला वाला. आणि आता चाललं मस्त दर्शन घेतला. असं पोचलेलो आम्ही सगळं. तर यो घर आहे, यो बंगला आहे, पूर्ण बुक केलेला वाटतं. तर चला पोराव पाडापट काय कसा काय सिच्युएशन आहे बघू. काय आला अरे पोचलेलो आणि इकडं सर्व आता कांदा बिंदा कापाची चालू आहे. यो बिच्चू बैलाचा मालक बिच्चू विंचू. असं आलेलं फ्रेम. पोरा वरती गेल्या पोरा वरती चालल्या. बघू काय अशी वाटतं आतंकवादी घुसल्या ना. आतंकवादी या रूम मध्ये झोपू शकता आपण सगळे. काय काय आई झोपल्या तिकडं कराच ना. सांगतो मी इकडं बघू. अरे मस्त आहे. अरे मागे शेता येतात. चला मोठ्याना, चला मोठ्याना.
आज रातची भाजी बोल आणि चल भाजी भाजी कुठे मुठे आणायला तुम्ही मुठ्या पकडला असतं बरोबर तिथं. आता इथली एंट्रीच भारी आहे. इकडं बघा सिड्या कशात वरती टाला आहे मस्त वाटतं व्ह्यू एक नंबर. भांडी घासायची गुंडी. तर भाई 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत आणि सगळी इकडं फटाकडं वगैरे सगळं रेडी करायला घेतलंय. इकडे सर्व आहेत. इथं आमचा अनुज ड्रायव्हर आहे. चालले फिरायला आण्या हा काल रातभर धिंगाणा घातला पोरावी ना. आता सकाळी 10 वाजलं ना बॅगा गाडीन टाकीत घेतल्यात. सगळी पोरा निघल्या ना. आता काही ममदी एरी दर्शनाला गेल्या ना आम्हाला टाकून. का भाई चला आमच्या भरलेली आहेत ना. पहिलेच एक नंबरची चुतिया पोरात आमच्या. स्वतःने आंघोळ केली पहिले ना निघलं. दुसऱ्यांचा विचार नाही करायचा. बघलं ना कसं काम आहे. तर चला भाई आता जायचं टायगर पॉइंटला.
तुषार भाई ब्लॉग मध्ये बोलणार आहे. बोला काय तुषार भाई काय बोलतात? आता आम्ही आलेलो आहे टायगर पॉइंटला आलेलो आहे निसर्गरम्य वातावरणाचा स्वाद घ्यायला. स्वाद घ्यायला. स्वाद घ्यायला. आता आपण भेटू पुढे टायगर पॉइंटला थेट वरती गेल्यावर. तर पोरा गेल्यान पोरांना काकांच्या हाताची भजी ना आवडत तर स्वतः भजी बनवायला गेल्यान. मॅगी बनवता का भजी बनवता? तर भाई आता टायगर पॉइंटच्या निघलो आम्ही गरमागरम भजी खाऊन वातावरणात काय स्वाद घेऊन निघलो वातावरणाचा. आणि आता चाललो जरा 1 वाजल्यात. बाकीचे 6 जण आहेत ते अजून मागच फिरतान इकडे तिकडे हिंडतान. आता आपण भेटू आगरी समाजाचा यो हिरा राहुल भाई हाय लय न्यारा. बनलई रे आज बनलई साऱ्यांचा प्यारा. अरे बनलई रे आज बनलई साऱ्यांचा प्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राजा माणूस हाय लय न्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राजा माणूस हाय लय न्यारा. समाजाचा तो हिरा राहुल भाई हाय लय न्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राहुल पाटील हाय लय न्यारा. खरोखर देव माणसातला तो खरा. नाच त्याच्यावर खरोखर देव माणसातला तो खरा. आगरी समाजाचा तो हिरा राजा माणूस हाय लय न्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राजा माणूस हाय लय न्यारा. समाजाचा तो हिरा राहुल भाई हाय लय न्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राहुल पाटील हाय लय न्यारा. आम्हाला सगळं भरपूर पडत आता काय जातो नंतर जात बोलती नाही. नाही आपल्या बांधला पहिले आवडत लगेच मग थांबतोय. आता माझं पहिलं थांबतोय. आम्ही गेलो ना 1000 लोक आहेत. तुला तर बिलकुल कुठे मी बोललो ना ताईने जेवायला बोलवले. मी बोललो जेवायला बिवायला ना मग मी जेवलो ताई. हा बोलला बोलत जेवायला ना बोलतो हे करायला बोललो नाही. मी हॉटेलला गाडी थांबवली ना जेवलो पहिले. सकाळची काही खाल्ला नाही मी माहिती आहे का.
अरे आधी तर येतील तुम्ही आता काहीतरी चांगला करू पोरावी मोठी झाली तर मामीला हात ठेव पडल्यावर बस तुला हातपर्यंत काहीच मिळणार बस काही खरी बात आहे. अरे ताई मी इथे आलो ना विषय संपला बस मी कुठं जात नाही कोणाची लेखत कधीच नाही जात नाही. तू आपल्या फार्महाऊसला नाही आली ना मतचा मोठा बघा आयडिया नाही बनवायचं बनवला पदार्थ बनलं झाले ठरलं झाले आपलं इथं हेरले बिहेरले म्हणून बोलत झाले लग्नाला आलो तो जाईल काकू इकडे इकडे आमची बहीण पण इकडे दिली गौरी मोठा आमचा काकू तर मोठ्या काकाची पोरगी ते आमची आडवणीची दिली बरं ना आडवणीची सख्या भाऊजी जवळ ना हे गवर आहे कुठं असतं ते माझ्या येतं ना काही होतं कुठं बाहेर आता निघली बाहेर संभाळा आता निघली बाहेर बाचाच दोरी पडेल हे आपलं ते माझं दोस्त तो सिद्धू सिद्धूचं गाव कुठं आहे वाडेघर बाजूला बोलवतो मला का तिथं छोटं बोलतो छोटला राहुल मामा आला इकडे छोटं बोलते ना झोपले काय छोटं बोलले बघ जाम मारी दोघा तुम्हाला मस्ती करता ना भाऊ कुठं तू लय मस्ती करता तुम्ही टाकले तुम्हाला हल्ला आपण तो खेळतो ना मग आपण विकायचा जीवा लागतो ना म्हणून मी हे पण विकते मी सगळं फुकट दिल्या आता तो एलियन 24.5 लाख रुपये दिलं काय काम एवढं पैसे घेऊ सगळं मग तो थोडी निघणार पण देव मत होते अच्छा यांना बोलवतो शर्ट्याना हे मिरची पावडर घेऊन ये आज ना झोपले बसून आम्ही मथुर जे स्वतः पिठे मामे करणार आपला कुठला गांधी आपण आपली डावी साईडला टाकतो मग मला बोल ताई कसं होतं माहिती आहे मोठं बैलवाला या 1 महिन्यात आता बघा तुम्हाला 30 तारखेपर्यंत आत्ताच आहे ना 30 तारखेपर्यंत पैरे केलेले होतं की माहिती मैदानात गेलो ना आम्ही सगळं जमतात किंवा सांगितलं याला बैल द्यायचा तुम्ही सांगायचं त्याला द्यायचा त्याला द्यायचं मोठे मोठे पैरे आहेत ना ते मैदानातच होतात तुमच्या ओळखीनं असं एखादा दुसरा टाकण्याशिवाय चांगलं टाकू ना तेच ना याला टाका रॉकी ठाकरे होता शेडोलचा मैदान पलवत जाईल मोठे मैदान पलवत पहिले हलके हलके मैदान फुलाला घ्यायचं लोकांची चर्चे ना मग आता तिन्ही ठिकाणी गणपत ती शिडी माणूस होती त्यांना जास्तीच वाटतं ना पटली पटली आवड आई त्याला माणूस माणूस होती शेवला पण झाला आवड बरं खुशी होती
एक महिने पडले. आता या पण इंटरव्ह्यू आता पेडगावला काय झालं? पेडगावला. पेडगावलाच पळवला. एक बाद झाला. गटपात झाला. ते मुंबईमध्ये एकच पेडगावला बांध झाली. एक तास ती संपला. तिथंच मी गेलतो ना तू आला पण ते काय कशी लोक जाऊन देतात का तिथपर्यंत डायरेक्ट हातकरता मग थांबून ही गोष्ट नाहीये. आपलं म्हणून जसं नाही रे ताई, लय बेकार पब्लिक. नाही रे, पब्लिक गाठव बेटा थांबले ते नाही थांबत. आम्ही डायरेक्ट टेम्पून बसलो दुसऱ्या दिवशी बिमारच पडतो वाटतं आम्हाला. पब्लिक आहे नंतर तर ना. अरे विशाल आरोग्य 200 बिअर लागली आता. डबल नाही रे. पोरांचं तोडतील ना आता. गँग आहे ना इकडे. गॅन घेऊन आले एक फिरायला घेतलं ना जेवण आलं. मी जेवलो. मी इथलाच गौरीपाडचा. ते सर आमचं म्हणजे आम्ही मामा आहोत. मात्र आमचं देव आहे ते. आपला झापाला गाव बांधते. वा. हे चिरके झापाड घ्यायचे. एकदा चिपलो आम्ही. पोलिसला झाले त्यांना एकच सांगितला मला ते करण्याचा खरा माझा एक पॉलिसी आहे. पैसे जमा केले 4 लाख. तुला एकच सांगला पैसे जेवण का बनवून मी हा सरपंच सकाळी जुलै 7ला मतलब केवळ पैसे 2 महिने काही नाही ना 12 वाजलं फोन केला इकडे लावायचं पहिला पैसे काळ मी तो नाही कुठं काम मान पडायला धुंदा पडत ना पाहिजे मला. नाही, मला नाही येत पण नव्हता येत होता मार एवढं रक्त निघतं. पाप लागत असेल नाही ना. आपल्या या बडा हारोटाची तो नाही का तिथं दुसरा काय आम्हाला सपोर्ट करा. मी अडकले कुठे तरी थोडा हप्ता ठिकाणी आम्हाला फोन येणार बस. कोणत्या जवळ तिथे आता मागे निघता नाही गोव्याला ऐकून गोव्याला भाषा नक्की आहे विकास केला. घोड्याच्या डोक्याला मुंगी आहे, दावरा पलतोय. घोड्याला तारून पलतोय. घोडा नाही टिकत त्याच्यावर. ठिकाणी खाली गोवा लागते डोंगरी मारली. आता घालावं लागायला होता या पण. मस्त बनवूया. नाही? कुठे घेऊ जायची जागा कुठे घ्यायची माहिती आहे का? किंवा आपला ना कोरेगावच्या आणि पुसेगावच्या मध्ये घ्यायचा. बदली ती ना मागे मग बोलली ताईचा नंबर ठेवतात ना. कसं का तू सांग पहिले. भाई बोलतात प्रेमाने त्याला राहुल पाटील माणूस भला. साला तर त्याला त्याला वेळ प्रसंगी धावून आला. आम्ही यायचं कोण थांबवलं इथं बघू ना. मुंडी करून टाकू द्या. साऱ्या महाराष्ट्रात राहुल भाईच्या मथुरचा जय जयकारा. साऱ्या महाराष्ट्रात राहुल भाईच्या मथुरचा जय जयकारा. आगरी समाजाचा तो हिरा राहुल भाई यो हाय लय न्यारा. आगरी समाजाचा तो हिरा राहुल पाटील हाय लय न्यारा. समाजाचा तो हिरा राहुल भाई हाय लय न्यारा. आणि समाजाचा तो हिरा राहुल पाटील हाय लय न्यारा. नाही बोलत कधी फेक राहुल दादा हाय लय नेक. साऱ्या गाड्यांचा फेमस झालाय नंबर 1001. आहे बाजीगर नाही कोणाला सर संकटी त्याचा सहारा. दिलेल्या शब्दाला ठाम राहणार राहुलदादा पाटील
आज आलेलं होतं आईच्या बर्थडे निमित्त. आहे बाजीगर नाही कोणाला सर संकटी त्याचा सहारा